आमचे खासदार साहेब, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आमचे पाटीलताई, व्यासपीठावर बसलेले आमचे दत्ताभाऊ, मी आदरणीय सन्माननीय व्यासपीठ, सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्वच मतदार बंधू आणि भगिनींनी, खरं तर आज अचानक अध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्वांच्या वतीने आणि लातूरमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मला मांडण्याची सूचना माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी दिली. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे 12 वर्ष पंतप्रधान म्हणून आता पूर्ण झालेले आहेत. पण हे 12 वर्षे आपल्याला दिसतात, देशाच्या पंतप्रधानांचे 12 वर्ष, पाटील साहेब आता आपण त्यांचं स्वागत केलं, 12 वर्षे दिसतात. पण 12 वर्षाच्या मागची त्यांचं जे तप आहे, त्यांची निष्ठा आहे आणि त्यांनी जे संघटनेला स्वतःला वाहून जे दिलेलं आहे, हे खूप जणांना दिसत नाही. खरं तर ह्या गोष्टी सगळ्या पाहण्यासारख्या. आपल्याला देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलत असताना म्हणजे एक रामलालजी, माननीय अध्यक्ष महोदय रामलालजी आपले संघटन मंत्री होते. सहज एखादी व्यक्ती मोठी होती असं नाही, त्यांच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात ज्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घ्यायच्या असतात. म्हणजे एक उदाहरण मी सांगतो. आमची बैठक होती, रामभाऊ माळगी प्रबोधिनीला अध्यक्ष महोदय देखील होते आणि त्याच्यामध्ये रामलालजींनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान आजपर्यंत जेवढ्या सभेला ते उपस्थित राहतात, सभेला बसल्यानंतर, खुर्चीवर बसल्यानंतर आपण देशाच्या पंतप्रधानांचे जे त्यांचे चलन असतात, त्यांचे पाय असतात, जर आपण पाहिले, हे कधी खुर्चीच्या मागं असतात, कधीही त्यांनी जनतेकडे किंवा समोर असलेल्या ऑडियन्सकडे कधी त्यांचे पाय नसतात. आज आपण पाहतो की छोटंसं पद जरी आपल्याला मिळालं, एखाद्या छोट्याशा पदावर नगरसेवक झालो, आमदार झालो, काही जरी झालो, तर आपले पायावर पाय जातात आणि आपले पाय ज्यांच्यामुळं आपण पदावर बसतो त्यांच्याकडे आपले पाय जातात, हे चित्र दिसतं. पण देशाच्या पंतप्रधानांनी हे चित्र बदललेले आहे. आपण जर त्यांना पालन जर करायचं असेल तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आता तुम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी आहात, त्यांच्याकडे बघून जर काही शिकायचं असेल तर ह्या लहान लहान गोष्टी आज देखील जर आपण त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी आज बऱ्याच जणांना माहीत नसेल, आम्हाला त्या बैठकीत रामलालजींनी सांगितलं, देशाचे पंतप्रधान आज देखील त्यांच्या निवासात गेल्यानंतर त्यांची बाजूला एक छोटीशी जागा आहे, तिथंच देतो सतरंजी टाकलेली जमीन, असं एकदम साधं जीवन. हे तप आहे त्यांचं, ही त्यांची निष्ठा, संघटनेबद्दलची निष्ठा, पक्षाबद्दलची निष्ठा, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या. त्यामुळे आपण सर्व कार्यकर्त्यांना, आणि कसं आहे साहेब, सरकार केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, पण हे सरकार सर्वसामान्य माणसाला जर आपल्यासारखं जर करायचं असेल तर इथं बसणारा जे हा जो मतदार आहे, ह्या मतदारांमध्ये आपल्याला एक अधिकार आणि तो आपल्याला निर्माण करावा. पाटील साहेब, आता आपण विधान परिषदचे म्हणजे आता ज्याच्यात जाणार आहेत, आपल्याला जे असणारे जे मतदार आहेत, ह्या सर्व मतदारांचा शेवटच्या माणसासोबतचा असणारा थेट संपर्क, आणि त्यावेळेस ह्यांच्यासोबत आज जर आपण पाहिलं, तुम्हाला यांना आश्वासन देत असताना सरकारमधून आपलं सरकार हे खालच्या शेवटच्या माणसापर्यंत हे जर आपल्याला जाणीव करून द्यायची असेल तर ह्यांचे हात आपल्याला बळकट करावं लागतील, त्यांना ताकद द्यावं लागेल, त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा टाकावा. हा कार्यकर्ता कधी एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्याचा शब्द हा खाली पडणार नाही. हा भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता आहे, हा लोकप्रतिनिधी आहे, ह्याचं वजन त्या भागातल्या आमदारच्या सारखं समान त्याचा शब्द चालतो. हे चित्र आता जर आपल्याला तयार करायचं असेल तर ह्या समोर बसलेल्या मतदारांना ती देखील राजकीय इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असताना ते त्यांना पाठबळ देण्याचं काम आपण सर्व व्यासपीठावरच्या मंडळींनी आपल्याला एकत्रित करावं लागतं. ही भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. नाहीतर आपला एखादा नगरसेवक सीओकडे जातो, नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेचा ते अधिकाऱ्याकडे जातो, तो अधिकारी काय म्हणतो, तुमच्याशी काय बोलायचं, माझं आणि आमदारांचं बोलणं झालं, तुमच्याशी नाही बोलू, होते का नाही असं. अशा गोष्टी होऊ नये. आपला कार्यकर्ता हा भाजपचा नगरसेवक आहे, त्याचे कामं त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्याच तारखेने त्याचे कामं व्हायला पाहिजे. ही भूमिका आपण सर्वांनी
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. निवडणुकीमध्ये खरं तर साहेब एक मला आता बोलायचं म्हटलं मी म्हणजे प्रश्न पडला होता काय बोलायचं, सहज विचार करत होतो की काय मांडायला पाहिजे. पण मला भाऊसाहेब फुंडकर यांची आठवण आली. भाऊसाहेब फुंडकर यांचा दौरा हा लातूर जिल्ह्यामध्ये होता. रमेश अप्पा तुम्ही त्या दौऱ्यामध्ये भाऊसाहेब फुंडकरांच्या दौऱ्या आपले विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब होते आणि सहज आपल्या पक्षामध्ये पाशाबाईंचा प्रवेश झाला. पाशाबाई आपल्या अण्णा तुम्ही होता सोबत. पाशाबाईंचा प्रवेश आपल्या पक्षामध्ये झाला होता आणि अशाच कार्यक्रमामध्ये बोलत असताना पाशाबाईंच्या त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे त्यांनी जस्ट जे काही लोकांना बोलतात संबोधित करतात पाशाबाईंचा एक स्वभाव आहे, सहज सरळपणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी समोरच्या बसलेल्या म्हणजे जे काय मंडळी बसले असतील त्यांना त्यांच्या शब्दामध्ये त्या वेगळ्या प्रकट शब्दामध्ये पुढच्या लोकांना जरा झापलं किंवा काही शब्द वापरले. त्यावेळेस भाऊसाहेब शेवटचं भाषण होते. भाऊसाहेबांनी काय सांगितलं, पाशाबाई आपण हिंदू संस्कृतीमध्ये आपली जडणघडण झाली. आपल्या ह्याच्यामध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाच्या घरी ज्यावेळेस जाते, ज्या घरामध्ये जाते त्या घराचे संस्कार जे असतात ते आपण घ्यायचे असतात. तुम्ही ज्या घरामध्ये आलात त्या घराचे संस्कार घ्यायचे असतात, पण ज्या घरातले आपण आहेत ते संस्कार ह्या घरामध्ये तुम्ही राबवायचा प्रयत्न करू नका, हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. बरोबर आहे नाही, हे सांगितले होते सर्वजण साक्षीला होते. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर हा कार्यकर्त्यांसाठी असणारा सर्वात महत्वाचा गुण हे सांगितले, किंवा कार्यकर्त्यांचा सन्मान. कार्यकर्ता म्हणजे सर्वस्व, कार्यकर्त्याला जपणं म्हणजे सर्वस्व. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब आम्ही बसवराज पाटील साहेबांना मी लहानापासून मी बघितलेले आमचे संबंध, त्यांच्या वडिलांचे आमच्या आजोबांच्या वडिलांचे सगळे जवळचे संबंध आहेत. तसं सांभाळण्याच्या बाबतीमध्ये सर्वांना घेऊन चालण्याच्या बाबतीमध्ये मला खात्री आहे. पण ओव्हरऑल ज्यावेळेस आपण काम करत असताना आता भविष्यामध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना घेऊन चालणं, त्यांना सांभाळणं ही देखील जबाबदारी. आणि सरकार आपलं, माझी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की प्रदेशाचे अध्यक्ष आपण आलेत साहेब, आम्ही सर्वजण याच्यामध्ये इथं बसणारा प्रत्येक माणूस हा मतदान करत असताना संभाजी पटेल माझ्या नगरपालिकेतले असतील आम्हाला नाही करत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मतदान करतो. आणि ही भूमिका आमची स्पष्ट. आणि येणाऱ्या काळामध्ये ताकदीने आम्ही सर्वजण राहू. आणि माझी सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती, काही पत्रकार बंधू देखील उपस्थित साहेब, आपण लातूरचा आपला प्रवास झाला, काही जणांनी खूप काही आपल्या शब्दाला तोडून त्या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी मांडलं. आपली प्रांजळ भावना होती, आम्ही सगळे व्यासपीठावर होतो. आणि आपल्याला सांगण्यात आलं इथं पत्रकार बंधू उपस्थित आहे, आपल्याला काही जणांनी सांगितलं की आपल्या शब्दामुळे कुठं तरी लातूरमध्ये नुकसान झालं. मी एक कार्यकर्ता साहेब, अनेक वर्ष झालं लातूरमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय साहेब. आपल्या शब्दामुळे जर काही जागा जावं लागल्या असत्या तर हे 14, 15, 16, 17, 18, 19 मधल्या गेल्या असत्या, त्या सर्व जागा निवडून आलेल्या. असं काही झालेलं नाही. काँग्रेसवाले त्याचं परसेप्शन क्रिएट केलं, चुकीचं परसेप्शन क्रिएट केले. आपण आल्यामुळं निश्चितपणे ह्या गोष्टीचा संघटनेला त्या ठिकाणी ताकदच आली. आणि आज देखील आपण आलात, निश्चितपणे आम्ही सर्वांच्या वतीने एक ताकदीने माननीय पाटील साहेबांच्या मागे आम्ही सर्वजण ताकदीने उभा टाकू, हा विश्वास मी लातूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.